घेते मी जिरं मोहरी, जेणेकरून छान असं तळतळलं जाईल. तर मी तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे मग असं पकडते बघा. जिरं मोहरी टाकलेले आहे मी. आता टाकते मी ते कांदा. तर खूप छान अशी रेसिपी आहे ही, आणि नक्की शेवटपर्यंत बघा. छान भाजू द्यायचा इथे कांदा आपल्याला. जे पण लाईव्हला आहे ताई वगैरे कोणी, तर त्यांनी नक्की कमेंट करा, लाईव्हला लाईक करा. तर माझी ही किचन लाईव्ह आहे, सर्वांनी समजून घ्या आणि लाईक करा. झालेत का सर्वांचे जेवण वगैरे? तर आता इथे टाकणार आहे मी हळद. अर्धा चमच हळद टाकायची. 1 ते 1.5 चमच तिखट, कारण हे विकतचं तिखट आहे. आणि थोडासा गरम मसाला, तो पण विकतचाच आहे रेडीमेड. तर आता मी टाकणार आहे घरचा काळा मसाला. हे बघा, हा रात्री मी काढला होता वांग्याच्या भाजीसाठी तीळ कराळ टाकून, तर तो सुद्धा टाकून घेतलेला आहे मी. ते छान होऊ द्यायचा मसाला. आणि इथे टाकते मी मीठ. तर नक्की मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ असतात, रेसिपीचे व्हिडिओ असतात, तर बघत जा. आता तिखट, मीठ, हळद. तर मी बनवत आहे पाटोड्याची भाजी. आपल्या विदर्भामधली फेमस पाटोड्याची भाजी बनवत आहे मी. जय भीम, जय भीम सर्वांना. क्रांतिकारी जय भीम. तर माझे रेसिपीचे व्हिडिओ असतात, त्यामुळे मग मी असा व्हिडिओ म्हणजे अशी लाईव्ह घेत आहे रेसिपीची, की जेणेकरून माझा व्हिडिओसुद्धा बनतो आणि लाईव्हसुद्धा होते. खूप छान अशी आपलं विदर्भ स्पेशल पातोडीची भाजी. तर आता थोडंसं पाणी टाकायचं मला. झालेत का सर्वांची जेवण वगैरे? तर अशामुळे कामात काम होते, लाईव्ह सुद्धा होते आणि व्हिडिओ सुद्धा होते. तर माझ्या मटणाच्या भाजीच्या रेसिपीसुद्धा आहेत, तर नक्की बघा चॅनलवर जाऊन. रेसिपी फ्रेंड सुद्धा आहेत माझे.